महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नसल्याचे हे अत्यंत उत्तम असे उदाहरण म्हणजे स्नेहा कोकणे पाटील, ज्यांनी आपल्या बॉडी बिल्डिंग या खेळामध्ये भारताचे नाव उंचावले आहे. या भारतातील पहिल्या महिला प्रो कार्डधारक आहे ज्यांनी आपल्या खेळामध्ये हे यश पटकाविले आहे. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. मी स्नेहा कोकणे पाटील. मी आपल्या नाशिक जिल्ह्यातली एका शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे. लहानपणापासून मला खेळाची अतिशय आवड होती, पण मी अशा संस्कृतीमध्ये मोठी झाली आहे की मुलीने फक्त चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित राहायचं. पण अहोभाग्य असं माझं की जेव्हा माझं लग्न झालं, माझे पती जे आहे ते 5th Dan ब्लॅक बेल्ट आहे, कराटे कोच आहे. त्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि मला जे हवं होतं, मला जी खेळाची आवड होती ती मला तिथे जोपासायला मिळाली. म्हणजे लग्न झाल्यावरती कुठलंही लाटणं पोलपाट हातात न देता माझी सुरुवात घरामध्ये पंचिंग बॅगवरती झाली. म्हणजे माझ्या संसाराची सुरुवात तिथून झाली. तर घरामध्ये मी कराटेची किंवा सेल्फ डिफेन्सची प्रॅक्टिस करायची. असं करता करता मी एक दिवस एक बॉडी एक्सपो पाहायला गेले, जिथे बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशन असतात, काही सप्लिमेंट्स कंपनी असतात, त्यांची ॲडव्हर्टायझिंग असते, त्यांचे स्टॉल्स असतात. ते मी बघायला म्हणून गेली होती आणि तिथं गेल्यावरती मला जेव्हा दिसलं की ह्या कॉम्पिटिशनला भारतातल्या नव्हे तर भारताबाहेरील देशातल्या मुली इथे पार्टिसिपेंट्स करतात किंवा जे काही जेंट्स बॉडी बिल्डर्स आहेत, जे ॲथलीट्स आहेत ते इथे पार्टिसिपेंट्स करतात. आणि जेव्हा ते कॉम्पिटिशन जिंकतात तेव्हा त्यांच्या देशाचं राष्ट्रगीत आणि त्यांचा फ्लॅग असं मंचावरती मला जे काही चित्र दिसलं, त्यावेळेस एक पहिलवानी भेजा म्हणजे एक हाडामासाची पहिलवान मी बापदाद्यापासून सगळ्यांनी पहिलवानकी केली. तर मला असं वाटलं की आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी आज हे जे काही मी बघते ह्या जागी मी जर प्रयत्न केले तर मी इथे असू शकेल आणि मी माझ्या नाशिकचं, माझ्या महाराष्ट्राचं, माझ्या भारताचं प्रतिनिधित्व नक्की करेल. आणि त्यावेळेस माझं वजन होतं 93 किलो आणि तिथून सुरुवात केली. मी जिम जॉईन केली. मी 3 महिन्यामध्ये 20 ते 22 किलो वजन कमी केलं आणि पहिली कॉम्पिटिशन म्हणजे एक शरीराला एक सुदृढ शरीर, एक पिळदार बांधा ज्याला म्हणतात, तसं एकदा जे काही बॉडी स्ट्रक्चर तयार झालं त्यानंतर मी नाशिक स्त्रीपासून सुरुवात केली. माझा पहिला एक्सपिरियन्स होता. मी या नाशिक शहरातली मुलगी आहे आणि माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं की माझ्या गावामध्ये, कारण तुम्हाला सांगेल की बॉडी बिल्डिंग याच्यातला सेकंड पार्ट जो आहे बॉडी फिटनेस, त्याच्यामध्ये मी आपल्या नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असते. तर माझा जो ड्रेस कॉस्ट्यूम जो असतो तो 2 पीस असतो, बिकनी असतो. तर ते चॅलेंजिंग होतं आणि मी नाशिक श्री झाले. त्याच्यानंतर माझं महाराष्ट्राला सिलेक्शन झालं. मी महाराष्ट्र श्रीला सुद्धा गोल्ड मेडल घेतलं. त्यानंतर मी 2 वेळा इंटरनॅशनल, म्हणजे मी आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणारी मी पहिली महिला होती. आणि जेव्हा इंटरनॅशनलला मला मेडल लागलं तेव्हा आपल्या भारतातली मी पहिली महिला आहे की मी प्रो कार्डधारक ॲथलीट आहे. त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुद्धा स्पेनला जाऊन आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणारी मी पहिली महिला होती. अशा अनेक कॉम्पिटिशन म्हणजे नाशिक श्री, पुणा श्री, महाराष्ट्र श्री, भारत श्री, डायमंड कप, इंटरनॅशनल, वर्ल्ड चॅम्पियनशिप, ह्या सर्व ठिकाणी मी माझ्या नाशिक जिल्ह्याचं, माझ्या महाराष्ट्राचं आणि माझ्या भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आजवर तुम्ही जर बघितले तर मला 125च्या जवळपास आजपर्यंत मला नामांकित असे पुरस्कार मिळाले. तर तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नाशिक जिल्ह्यातल्या महिला भगिनींना सांगेल की कुठलीही गोष्ट आपल्याला जे करायचं आहे, आपले जे छंद आहे, निश्चितच जेव्हा आपण सुरुवात करतो तर अडथळे नक्की येतात. प्रवास महिलेचा असू द्या किंवा प्रवास पुरुषाचा असू द्या, अडथळे हे येणारच. पण जेव्हा तुम्ही एक उंच शिखर गाठाल तेव्हा जे हे अडथळे आहे ना, हे तुम्हाला प्रेक्षक म्हणून टाळ्या वाजवतील. त्यामुळे जिद्दीने कामाला लागा, स्वप्न पाहून झोपू नका, तर कामाला लागा. धन्यवाद. तर अशा आहेत ह्या आपल्या नाशिकच्या स्नेहा कोकणेताई. महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही हे सांगणारे अत्यंत उत्तम उदाहरण आहे.